हॅलो. चला चारही संघ समोर या, विनंती असेल. चारही टीम समोर यायचं आहे. पियुष इलेवन म्हारळ, पुष्कर, शिवांश इलेवन, श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि एस बी प्रतिष्ठान. चला चारही टीम विनंती असेल या समोर आपण. आणि चारी संघ मालक आपण देखील या. चारी संघ मालक गणेश पाटील असतील, किरण राळे असतील, राहुल मोरे, जगन्नाना पाटील आपण देखील या, आणि विष्णू सर आणि निखिल पाटील. नक्कीच या बक्षीस समारंभासाठी नक्कीच अहमदभाई आहेत, कांचनताई आहेत, त्यानंतर संजय साहेब आहेत, अजर काझी साहेब आहेत, शगफ फक्की साहेब आहेत, साहेब मुल्ला साहेब देखील आहेत, मन्नान खान हे देखील उपस्थित आहेत, जिशानभाई देखील उपस्थित आहेत. चला टीम ओनर आपण देखील या, जे चार संघ जिंकलेले आहेत. चला निखिल पाटील, विष्णू सर, गणेश पाटील, त्यानंतर जगन्नाना पाटील असतील, आणि राहुल मोरे, डॅनी सर आणि किरण दादा देखील आहेत इथे. चला चारही संघ आहेत का इथे उपस्थित? चारही टीमचे खेळाडू इथे उपस्थित आहेत का? यस आहेत ना. तर आपण बक्षीस समारंभ सुरू करूया. चला चारही पंच या, चारही पंचांचा सन्मान आपण करणार आहोत. चला समोरून थोडंसं बाजूला व्हा. समोर जे आहेत लहान मुलं आहेत, चारही पंच या, चारही पंचांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर एसपी मुल्ला सर आपण देखील यायचं आहे. आज खूप चांगलं समालोचन कॉमेंट्री त्यांनी केलेली आहे आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, आणि त्याचा देखील सन्मान आपण करणार आहोत. चारही पंच आपण या लगेचच. निरंजन सावंत, माने सर, जहीर सर, त्यानंतर खोत सर आपण या. चारही पंचांचा सन्मान आपण करूया. चला निरंजन सर, जहीर सर आपण देखील यायचं आहे. अहमदभाई आणि कांचनताई यांच्या शुभ हस्ते आपण पंचांचा इथे आपण सन्मान करूया.
चला शॉल आणि पुष्पगुच्छ द्या, आपण सन्मान आपण करूया. शागाब फक्की साहेबांच्या शुभ हस्ते आपण झहीरभाई यांचा इथे सन्मान करूया. झहीर खान सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ऑफिशियल अंपायर, त्यानंतर निरंजन सावंत सर. माने सर देखील आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. सैफ मुल्ला साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच निरंजन सावंत सरांचा इथे सन्मान करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या सावंत सरांसाठी. माने सरांचा इथे आपण सन्मान करूया. संजय गांगटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. माने सरांचा इथे सन्मान होतोय. टाळ्या होऊन जाऊ द्या. नयन धुमाळ आपण देखील या. त्यानंतर आपण खोत सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया. मन्नन भाई, रॉब भाई या आपण. रॉब भाई यांच्या शुभ हस्ते सन्मान करूया. मथाफ खोत आमचे ऑफिशियल पंच आहेत आणि खूप मेहनत झालेली आहे या स्पर्धेसाठी. खेळलेले देखील आहेत ही स्पर्धा आणि पंचांची कामगिरी देखील आज त्यांनी खूप छान पार पाडलेली आहे. त्यानंतर आमचे ऑफिशियल गुणलेखक नयन धुमाळ, ज्यांनी 5 दिवस खूप चांगलं गुणलेखन केलेलं आहे. ॲज अ स्कोरर नयन धुमाळ यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. मसी खोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नयन धुमाळ यांचा सन्मान करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 दिवस खूप चांगलं गुणलेखन, ऑफिशियल गुणलेखक आहेत. त्यानंतर आमचे कॉमेंटेटर मित्र आस्पी मुल्ला सरांचं इथे आपण सन्मान करूया. हिंदी भाषेमध्ये त्यांचं खूप चांगलं आणि सुंदर समालोचन ऐकलं. अरमभाई या आपण. त्यानंतर डीजे मास्टर आणि मंडप डेकोरेटर्स आणि डीजे मास्टर आपण देखील या. आणि यूट्यूब लाईव्ह टीम आपण देखील यायचं आहे. एकाने या. चला मंडप डेकोरेशन या पण. काका भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी. येस काका आलेले आहेत. चला डीजे ऑपरेटर सचिन पाटील,
आणि रेहमान भाई यांचे शुभ हस्ते, रेहमान भाई आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चला यूट्यूब लाईव्ह टीम, डीजे मास्टर, यूट्यूब लाईव्ह टीम, ग्रामीण टेनिस क्रिकेट यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. टाळ्या होऊन जाऊ द्या. हे मैदान त्यांनी सजवलेलं आहे. श्री साई मंडप डेकोरेटर्स सापाड, विलासजी पाटील आणि विवेक पाटील. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, ज्या ज्या देशामध्ये यूट्यूब आहे त्या त्या देशामध्ये ही स्पर्धा पाहिली गेली. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचली आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर डीजे मास्टर यांचा इथे आपण सन्मान करूया. सचिन पाटील नामवंत डीजे मास्टर आहेत. सचिन पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे एक स्लोगन आहे, हात वरती करा सचिन पाटील. चला कल्याण फास्ट न्यूजचे त्यांचे इथे आपण सन्मान करणार आहोत. कल्याण फास्ट मीडिया पार्टनर आहेत, खऱ्या अर्थाने मीडिया पार्टनर कल्याण फास्ट न्यूज ऑक्शन पासून आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. कल्याण मधील नंबर 1 न्यूज चॅनेल कल्याण फास्ट. तो अब फाइनली अपने 5 दिन के लिए जिन्होंने कमेंट्री पूरी तरह से बहुत अच्छी से निभाई, रोशन सांते मराठी कमेंटेटर डोंबिवली के. नक्कीच लहान मुलांना विनंती असेल थोडंसं बाजूला व्हा, कारण की समोर कॅमेरा आहे, लाईव्ह सुरू आहे. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. कल्याण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की फार कमी प्रवेश फी, म्हणजे 20,000 रुपये प्रवेश फी, 15 खेळाडूंना ड्रेस कोड, मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक, 4 LED TV, असं कधीच घडलं नव्हतं आणि त्यामध्ये टोटल 2 लाख रुपयांचं पारितोषिक. ही स्पर्धा आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे, खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती असेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अरमबाई शेख साहेबांसाठी आणि फिरोजबाई शेख नईम असतील यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि खास करून विशेष कौतुक, नारी शक्तीचं आपण उदाहरण नेहमीच देत असतो आणि ताईंचा उल्लेख मी ऑक्शनमध्ये केला होता, जेव्हा आले तेव्हा देखील केला होता. पैसे सर्वांकडे असतात, मोठं मन कोणाकडे नसतं आणि ताई तुम्ही खेळाडूंवरती जे प्रेम दाखवलं, ताईंच्या माध्यमातून 4 LED TV आणि एक नक्कीच बाईक, ज्या खेळाडूचं स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात या स्पर्धेमध्ये. आणि 16 संघांना श्री साई स्पोर्ट्स मुंबईतील नामवंत ब्रँड आहे, त्या ब्रँडचे कपडे या 16 संघांना ताईंच्या माध्यमातून लाभलेले आहेत. त्यामुळे ताईंसाठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि साहेबांच्या माध्यमातून
दिलगिरी व्यक्त करतो. जर चुकून कोणाचा सन्मान सत्कार राहिला असेल तर साहेबांकडून दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेचच बक्षीस समारंभाकडे वळतोय. फिरोजभाई आपण या. फिरोजभाई शेख यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. सिंहाचा वाटा आहे. फिरोजभाई शेख यांचा इथे आपण सन्मान करतो. नईमभाई आपण देखील या. क्या बात आहे. ताई सांगतायत की केतन नईम आपण देखील या. केतन चव्हाण नईमभाई प्रचंड मेहनत या सर्वांची आहे. पडद्यामागचे हिरो फिरोज शाह, नईमभाई आणि केतनभाई आहेत. टाळ्या होऊन जाऊ दे तिघांसाठी. फिरोजभाई शेख, नईमभाई आणि केतन यांच्यासाठी. आकिब खोत आपण देखील या. आपल्या देखील सन्मान केला जाईल. आकिब खोत. तर वळूया आपण प्राइज सेरेमनीकडे. अल्तमश घारे. यस, अल्तमश घारे इथे नाही आहेत. त्याचं आपण शाब्दिक सुज्ञांनी नक्कीच विशेष कौतुक करूया. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया प्रदीप पांडे कॅप्टन, ज्याने एका धावेचं षटक हाताळलेलं आहे. प्रदीप पांडे शेवटच्या सामन्याचा मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. नईमभाई मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे कॅप्टन आयकॉन पियुष 11 म्हारळ या संघाचे जो विश्वास दाखवला होता, निखिल पाटील असतील, विष्णू सर असतील, मन्नन भाई यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. दानशूर व्यक्तिमत्व आहेत. जेव्हा मुकेश गायकरने 50 लगावली तेव्हा 500 रुपये मन्नन भाई यांनी दिले होते मुकेश गायकरला. वेल प्लेड. प्रदीप पांडे कल्याण एक्सप्रेस. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेमधील इमर्जिंग प्लेयर. ही एक नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये होती. इमर्जिंग प्लेयरसाठी कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून LED TV आहे आणि इमर्जिंग प्लेयरसाठी LED TV आहे कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून. आणि कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील इमर्जिंग प्लेयर आहे संघ आहे SB प्रतिष्ठान, अर्थातच साईनाथ भोईर प्रतिष्ठान, आणि खेळाडू आहे हर्षद भंडारी. मॅन फ्रॉम हेदुटणे. कांचनताई आणि अहमदभाई यांना विनंती असेल. टाळ्या होऊन जाऊ द्या हर्षद भंडारी यांच्यासाठी. इमर्जिंग प्लेयर, फार कमी वयाचा हा खेळाडू आहे. जेमतेम 18 ते 19 वय असतील हर्षद भंडारीचे. अभिनंदन हर्षद. नेक्स्ट पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट फिल्डर साठी देखील LED TV आहे कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे अहमदभाई कांबळे यांच्याकडून. आणि कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट फिल्डर आहे ज्याने आजच्या दिवसामध्ये कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम झेल पकडलेला आहे. संघ आहे
पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स आणि खेळाडू आहे ओम निलेश म्हात्रे. निलेश दादा म्हात्रे प्राऊड ऑफ डोंबिवली यांचे सुपुत्र वडील देखील ही स्पर्धा खेळले मॅडम आणि सुपुत्राने सर्वात चांगला झेल पकडला या स्पर्धेमधील. त्यासाठी LED TV आणि ब्युटिफुल ट्रॉफी ओम म्हात्रे. अभिनंदन ओम. वडील देखील पापा भी खेले बेटा भी खेले टूर्नामेंट. प्राऊड ऑफ डोंबिवली निलेश दादा म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत ओम निलेश म्हात्रे. त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलरसाठी देखील LED TV आहे कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून आणि अहमदभाई कांबळे यांच्याकडून ब्युटिफुल ट्रॉफी आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट बॉलर आहे संघ आहे जगन्नाना पाटील पुरस्कृत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा आणि खेळाडू आहे संदेश वाल्मिकी. चला बॅकग्राऊंड म्युझिक सचिन पाटील वाजवा आपण. संदेश वाल्मिकी आहेत बेस्ट बॉलर. टाळ्या होऊन जाऊ द्या संदेश वाल्मिकीसाठी. ताई देखील आहेत. ताईंच्या माध्यमातून TV आहे. अहमदभाई यांच्या माध्यमातून ब्युटिफुल ट्रॉफी. त्यानंतर आपण देऊया डीजे मास्टर खुश नहीं है ऐसा लग रहा है मुझे. इधर जब रुकेंगे जब बजाना है आपको. तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये लाभलेली आहेत. आरंभ पारितोषिक संघ आहे गणेश पाटील पुरस्कृत साईनाथ भोईर प्रतिष्ठान संघ ठरलेला आहे चौथ्या क्रमांकाचा मानकरी.
यासीन मोगल, सुजित पावशे, संदेश वाल्मिकी, आवेश. टाळ्या होऊन जाऊ द्या श्री गजानन. ओनर आहेत लुलू कलेक्शनचे अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून आपण देऊया. पारितोषिक आहे दुसऱ्या क्रमांकाचं रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी 50,000 कॅश प्राइज. संघ आहे पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स. टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर देणार आहोत आपण बेस्ट बॅट्समन. चला टीव्ही आणा. बेस्ट बॅट्समनसाठी टीव्ही आहे कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून आणि अहमदभाई कांबळे यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. तर या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समनसाठी टीव्ही आहे. बेस्ट बॅट्समन टीव्ही आणा. टीव्ही आणा. यस बेस्ट बॅट्समनसाठी टीव्ही आहे कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून आणि आदित्य कुलकर्णी गेली 5 दिवस नक्कीच तो आपल्या व्यासपीठावरती आहे. आज सकाळपासून तो नक्कीच व्यासपीठावरती आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगला पाहुणचार नक्कीच पाहुणचार ताई तो करतो. दादा तुला काय हवंय मी आणून देतो. सकाळपासून तुम्हाला तेच सांगतो. यस खरंच आदित्य तुझं विशेष कौतुक. खूप चांगले संस्कार तुझ्यावरती आहेत ताईंचे. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन आहे खऱ्या अर्थाने तो खेळाडू अहमदभाई मॅन ऑफ द सिरीजच्या या गाडीच्या रेसमध्ये देखील होता. परंतु काही पॉईंट्स काही विकेट काही धावा कमी पडल्या त्यामुळेच त्याला बेस्ट बॅट्समन या पारितोषिकावरती समाधान मानावं लागतं आहे. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट बॅट्समन आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये 78 धाव बनवल्यात आणि 6 विकेट घेतलेत. संघ आहे पुष्कर शिवांश 11 AK स्पोर्ट्स आणि खेळाडू आहे अनिकेत पाटील. कॅप्टन आयकॉन अनिकेत पाटील आहेत बेस्ट बॅट्समन.
टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा विकेटला फक्त 3च पॉईंट होते. मॅनेजमेंट कमिटीने सांगितलेलं आहे टोटल पॉईंट आहेत 89. 99 पॉईंट आहेत अनिकेत पाटीलचे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच संभ्रम असेल अनिकेत पाटील सर्वांना. मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय आहे. विकेटला 3 पॉईंट आहेत. 6 विकेट 78 रन. टोटल पॉईंट आहेत 99 पॉईंट आहेत अनिकेत पाटीलचे. त्यामुळे तो ठरलेला आहे बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमधील. त्यानंतर आपण देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक. चला फटाके लावा. आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. चला फटाके लावा. आपण फटाके लावा कारण की पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला द्यायचं आहे. एक एक ग्रुप संपूर्ण एक एक ग्रुप आपण या. अहमदभाई कांबळे यांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपला विनंती असेल आपण या सर्वांनी पुढे या. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. चला एक एक ग्रुप संपूर्ण ग्रुप या. आपण एक एक ग्रुप. अरमभाई कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन निखिल पाटील पुरस्कृत आणि विष्णू सर पुरस्कृत संघ ठरलेला आहे. चॅम्पियन संघ पियुष 11 महाराळ. अहमदभाई कांबळे साहेबांच्या माध्यमातून एक एक ग्रुप कडून 1 लाख रुपयांचं पारितोषिक. कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहिलं आणि सीझन 2 मध्ये पहिल्यांदाच पियुष 11 महाराळ या टीमला पाहिलं आपण खेळताना आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अनिल म्हात्रे चॅम्पियन आपण झालेला आहात. अभिनंदन विष्णू सर, आपलं अभिनंदन. निखिल पाटील आपलं देखील अभिनंदन. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पियुष 11 महाराळ. चला बाइक आना, इथे बाइक आना. नईम भाई बाइक लेके आओ. चला सर्वांना विनंती असेल या. मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. बाइक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी कांचनताई कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून. आणि बाइक आणा नईम भाई. योगेश दादा कुलकर्णी
कांचनताई कुलकर्णी मॅडम, आदित्य देखील आहे इथे, अहमदभाई कांबळे, अरमभाई शेख. चला बाईक घेऊन या आपण. चला सरळ लावा नाही बाय, सीधा लगाव बाईक. सिरीज आहे कल्याण तालुका प्रीमियर लीग सीझन 2 मधील. मी आधीच उल्लेख केला, अनिकेत पाटीलचे पॉइंट आहेत 99. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाहीये. आणि कल्याण तालुका प्रीमियर लीग मधील मॅन ऑफ द सिरीज आहे कांचनताई कुलकर्णी मॅडम यांनी. एक खेळाडूचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. एवढे वर्ष तो क्रिकेट खेळला, कधीच त्याला बाईक मिळाली नव्हती, परंतु या कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज आहे कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल मुकेश गायकर. एवढा वर्ष क्रिकेट खेळला मुकेश, गाडी हुलकावणी देत होती, परंतु या कल्याण तालुका प्रीमियर लीग मध्ये कांचनताई आपण मुकेश गायकरचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. एक मिनिट अहमदभाई एक मिनिट. गेली कित्येक वर्ष मुकेश गायकरला आपण पाहतोय खेळताना. कल्याण ग्रामीणचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे मुकेश खऱ्या अर्थाने. आणि आज कांचनताई कुलकर्णी मॅडम असतील, अहमदभाई असतील, यांच्या माध्यमातून तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. पहिल्यांदा कसं वाटतंय? ही आयुष्यातील पहिली बाईक आहे. मी खूप खुश आहे. ही माझी बाईक मला पहिल्यांदाच मिळाली आहे. एवढे 10-12 वर्ष झाली मी क्रिकेट खेळतो. 5-6 वेळा माझ्या हातातून बाईक गेली आहे, पण हे माझं स्वप्न यावर्षी पूर्ण झालं. क्या बात आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक अहमदभाई कांबळे साहेबांबद्दल आणि कांचनताई यांच्या माध्यमातून ही बाईक होती, त्यांच्याबद्दल 2 शब्द. मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी या एवढ्या मोठ्या स्टेजला बाईक मॅन ऑफ द सिरीजला ठेवली ना. त्याच्यात माझे मी सौभाग्य मानतो की ती मला मिळाली. क्या बात आहे. त्यामुळे कांचनताई यांनी स्वप्न तुमचं पूर्ण केलेलं आहे. तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अहमदभाई कांबळे आणि कांचनताई कुलकर्णी मॅडम यांना कधीच विसरू शकत नाही, कारण की तुमचं आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जे 10-12 वर्ष बाईकचा वनवास होता, तो वनवास मात्र संपलेला आहे. आणि तुला पुढील टुर्नामेंटसाठी नक्कीच शुभेच्छा असतील. आज एक बाईक जिंकली आहे, अजून 20 बाईक तू जिंकशील, हीच आपण अपेक्षा तुझ्याकडून करूया. नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या मुकेश गायकरसाठी. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द खऱ्या अर्थाने अहमदभाई. मैं तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ. एक ग्रुप जो है, आप तमाम लोगों का शुक्रिया अदा करते हैं जो लोगों ने हमारा साथ दिया. अजहर काजी जैसे कि सुभाष मैदान के खिलाड़ी, और साथ ही साथ ये मैदान को बचाने में इन लोगों की बहुत मेहनत है. आज इन लोगों की वजह से मैदान है और हम लोग यहाँ पर टूर्नामेंट कर पा रहे हैं. समीर भाई हमारे, अजहर काजी और सुधाकर शेट्टे साहब और संजय साहब,
इन सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ। साथ ही साथ मैं ताई का, कंचन कुलकर्णी का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मेरी एक आवाज़ पर स्पॉन्सरशिप की जब बात आई तो बाइक के लिए हाँ कर दिया और साथ ही साथ 4 टीवी के लिए हाँ कर दिया। तो मैं उनका और उनके पूरी टीम का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। निक इलेक्ट्रॉनिक्स जो है उनका बाइक का शोरूम है, आप लोग खड़कपाड़ा पर भी है उनका, आप लोग देख सकते हैं। और निक इलेक्ट्रॉनिक्स के नाम से उनका टीवी वगैरह भी आ रहा है, तो आप लोग वो भी खरीद सकते हैं। और मैं मेरी टीम का शुक्रिया अदा करूंगा जो एके की टीम है। मैं सबका नाम नहीं ले सकता हूँ, लेकिन वो लोगों ने जो मेरे नए रहते हुए सब ऑर्गेनाइज किया और मुझे एक मजबूती से आगे बढ़ाया कि नहीं, हम तेरे साथ है, ये एक पैगाम देते हुए कि तू बस आगे बढ़ता जा, हम तेरे साथ है। तो मैं उन लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। मैं साथ ही साथ जो कल्याण प्रीमियर लीग की जो पूरी टीम है, मैं सबका नाम नहीं ले पाऊंगा, फिरोज भाई वगैरह जो पूरी टीम है, उन लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उन लोगों ने मैनेजमेंट बहुत अच्छा किया। कुछ जगहों पे हम चुके हैं, लेकिन इंशाल्लाह मैं वादा करता हूँ कि नेक्स्ट टूर्नामेंट जो रहेगा वो इससे बहुत और बहुत और बहुत अच्छा लेकर आऊँगा इंशाल्लाह। और ये टूर्नामेंट जो हमने रखा, ये सिर्फ हमने इसलिए नहीं रखा कि हमें मैच करना था या हमें नाम करना था या कुछ, हमने ये इसलिए रखा जो हमारे खिलाड़ी है, जो बैट्समैन है, जो बॉलर है, उनको एक मंच नहीं मिल पा रहा है, प्लेटफॉर्म नहीं है उनके पास। क्यों? क्योंकि कल्याण में इस तरीके के टूर्नामेंट नहीं होते। तो मैं आवाज़ देता हूँ कल्याणकर्स को कि इस तरीके के टूर्नामेंट्स करिए, हमारी जहाँ ज़रूरत पड़ेगी इंशाल्लाह हम भी आप लोगों के साथ हैं, और बढ़ चढ़कर ये क्रिकेटर्स को आगे बढ़ाने में मदद कीजिए। मैं ये चंद शब्द कह के, और साथ ही साथ जो हमारे पास एक टीम है मीडिया की, जैसे कि कल्याण फास्ट न्यूज़, जिन्होंने लाइव क्रिकेट को दिखाया उनके यूट्यूब चैनल पर, उनके इंस्टाग्राम पर, और लोगों को हमसे जुड़ाया, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। साथ ही साथ जो हमारे साथ में बच्चे जुड़े हैं, जैसे कि अबूजर है, जितने भी बच्चे, तो ये जो लोग हैं इनको मैं शुक्रिया अदा करता हूँ कि आप सब लोग हमसे जुड़े और आप सब ने हमारे साथ मिलकर काम किया। और कमेंटेटर जो थे हमारे साथ, हमारे भाई रोशनदा, ये वन एंड ओनली बोलूँगा मैं, ये भाई ने बहुत मतलब मेरी कई बार बातें सुनकर भी, लेकिन काम वही किया जो उसे करना था। तो मैं सॉरी कहूँगा कि अगर मैं कहीं कुछ गलत हूँ तो उसके लिए माफ़ी चाहता हूँ। और हमारे साथ आज जुड़े थे हमारे भाई असफी मुल्ला, मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि वो उनका टाइम निकाल कर आए और यहाँ पर कमेंट्री की गई उनके तरफ से भी, तो उनका भी मैं थैंक यू कहना चाहता हूँ। और जिन लोगों ने हमें सपोर्ट किया उन तमाम लोगों का शुक्रिया अदा। अस्सलाम वालेकुम, जज़ाकल्लाह खैर। क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व आयोजकांसाठी। ज्याप्रमाणे अहमद भाई यांनी सांगितलं की यावर्षी जसं आयोजन केलं होतं, पुढील वर्षी याच्यापेक्षा जास्त चांगलं आयोजन होईल, ही ग्वाही नक्कीच ते देत आहेत। आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली हे जाहीर करतो। धन्यवाद।